गुणवंत नागटिळे, महाराष्ट्र राज्य श्रमिक बांधकाम कामगार संघटना कृती समिती अध्यक्ष। गेल्या 1.5 महिन्यापूर्वी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने महाराष्ट्रातील 54 लाख बांधकाम कामगारांच्या अधिकारावर गदा आणलेला आहे। ह्याच्या अगोदर बांधकाम कामगार हा कुठूनही कधीही आपल्या मोबाईलवरून, घरातून, लॅपटॉपवरून ऑनलाईन नोंदणी, नूतनीकरण आणि लाभाचा अर्ज मारू शकत होता। परंतु मंडळाने गेल्या 1.5 महिन्यापूर्वी सेतू करवीर तालुका सुविधा केंद्राच्या नावाखाली ठेकेदाराला पोचण्याचं काम केलेलं आहे। कोणत्याही प्रकारची मागणी नसताना, गरज नसताना हे सेतू केंद्र म्हणजे ठेकेदाराला पोचण्याचं काम केलेलं आहे। आजपर्यंत बघितलं तर 25,000 कोटी मंडळाकडे शिल्लक होतं। महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत मंडळ म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाला दर्जा होता। परंतु आता त्या मंडळाकडे फक्त 3,000 कोटी आहेत। म्हणजे मंडळाच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचं हे कारस्थान आहे। त्यामुळे सर्वप्रथम आम्ही या मंडळाचा धिक्कार निषेध करतो। उद्या 26 जानेवारी आपला देश स्वतंत्र आहे, परंतु कामगारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम या मंडळाने केलेलं आहे असं मला सांगायचं आहे। काय तुमचा इशारा असणार आहे? आज कृती समितीच्या वतीने उपोषण सुरू करत आहे। मंगळवारपर्यंत या उपोषणाची आणि आमच्या मागण्याची दखल न घेतल्यास बुधवारी हे आंदोलन आम्ही आझाद मैदानावर कंटिन्यू करणार आहे। मंडळानं जे तालुका सुविधा केंद्र सुरू केले आहे त्याच्यावर फक्त 50 कामगारांना घेण्याची त्यांची अट आहे। तसेच तिथं पाण्याची सुविधा नाही, महिलांसाठी शौचालय नाही आहे। महिला रात्री अपरात्री येतात आपल्या लहान बाळांना घेऊन। जर हे शासन आणि हे मंडळ काही अपरिचित घटना घडायची वाट बघते काय अशी आम्हाला शंका निर्माण झालेली आहे। प्रत्येक तालुक्यात 40,000 50,000 अशी नोंदणी आहे आणि जर दिवसाला फक्त 50च जर त्यांनी घेत असतील तर हे अन्यायकारक आहे। त्यामुळे तात्काळ सर्व सुविधा केंद्र बंद करून नोंदणी आणि नूतनीकरणाचं पोर्टल पूर्ववत करावी आमची कृती समिती। भरपूर होत्या, आता काय झाले सर्व संघटनांनी सेतू केंद्रावर बहिष्कार टाकलेला आहे। त्यामुळे एजंट सध्याचं सुविधा केंद्र हे एजंट आणि दलालाचा अड्डा बनलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।